नमस्कार मित्रांनो, फायनली भाभीजी घर पे है चा मूवी आपल्यासमोर आलाय. पण प्रश्न हाच आहे की हा खरोखरच मूवी बनवलाय की तिकीट काढून आपल्याला 2 तासाचा महा एपिसोड दाखवला. चला आज आपण सही पकडे की गलत हे बघूया. तर गोष्ट तीच आहे, कानपूरची एक चौकडी ट्रिपवर जाते आणि तिथे भेटतात गँगस्टर रवी किशन आणि मुकेश तिवारी. हे दोन दिग्गज विलन आहेत जे अर्थातच आपल्या दोन्ही भाभीजींच्या प्रेमात पडतात. पुढे काय, किडनॅपिंग, धावपळ आणि विभूतीजींचा नेहमीचा मार. ऐकायला फनी वाटतं पण ते मोठ्या पडद्यावर खरंच तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटतं का? सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे की यांची ॲक्टिंग. आसिफ शेख म्हणजे विभूती आणि शुभांगी अत्रे म्हणजे अंगुरी यांचा जो कॉमिक टायमिंग आहे आजही खूप शार्प आणि तेवढाच सही आहे. मोठ्या पडद्यावर या पात्रांना बघताना एक नॉस्टॅल्जिया फील होतो. रवी किशनची एंट्री आणि पू सिंगचं पंच थोडासा जीव होता. जर तुम्ही खरंच फॅन असेल तर तुम्हाला ते नक्कीच आवडेल. पण आता येऊयात मेन मुद्द्यावर. जी गोष्ट 20 मिनिटाच्या एपिसोडमध्ये भारी वाटते ती 2 तासाच्या मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी खूप डोकेदुखी ठरते. जोक्स खूप रिपीट होतात आणि काही सीन्स खरंच जबरदस्ती टाकल्यासारखे वाटतं. जर रायटिंगचा तो जुना स्पार्क आपण सिरियल्समध्ये बघतो तो मूवीमध्ये मिसिंग वाटतो. असं वाटतं की रायटर्सने सुट्टीवर जाताना काही काही स्क्रिप्ट लिहिली. टॉयलेट ह्युमर आणि फालतू स्लॅपस्टिक कॉमेडीमुळे चित्रपटाचा क्लास थोडासा कमी होतो. जर तुम्ही त्या भाभीजी घर पे हे ह्या लेगेसीचे डायहार्ड फॅन असाल तर तुमच्यासाठी ते खरंच बघण्यासारखं ठरेल. पण जर तुम्ही फक्त टाइमपास करण्यासाठी जात असाल तर तुम्ही थोडं थांबा. ओ टी टीवरच बघा तुम्ही. माझ्याकडे या मूवीला 5 पैकी 2 स्टार डिझर्व करतात. सही पकडे हे कमी आणि डोक्याला ताप जास्त वाटतो. तुम्हाला बघताना म्हणजे हा मूवी बघताना जुने कलाकार आवडले की नवीन ट्विस्ट हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.